काढे सत्करून गेले कोडे माता हात ठेवला पुढे बीजची वाहिले. काय काय याच्याचा अर्थ कधी समजणार? ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवाला दिले. काय काय पण उघड केले का? आदिनाथ आदिनाथ गुमा आदिनाथ काय आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्राने बोध कोणता बोध केला बोला? ज्ञानदेवा सार चोजविले. अरे पण त्या बोधाचा उल्लेख तर करा की. केलाय का उल्लेख सांगा? नाही केला. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे तरी संताया भजावे सर्वश्रेषी. तर तो भक्त होतोय. तर तो खरा भक्त होतो. देवातील भक्तामध्ये फरक नाही. नवे नवे भक्ताचं महत्व देवापेक्षा जास्त आहे. बोला संत जर अवताराला आले नसते तर देव काय कळलं असतं काय? म्हणून भक्त सुद्धा श्रेष्ठ आहे. लक्षात ठेवा. मग मी भक्त व्हायला पाहिजे ना? का नाही व्हायला पाहिजे? धन्य आम्ही जन्म आलो. दास म्हणजेच भक्त ना. दास म्हणजेच भक्त. दास विठोबाचे झालो नाही का? सच्चिदानंद पदवी कसली आहे? सच्चित आणि आनंद. ती आनंदाची आणि तुम्हाला ती झुलूक तुमच्या शरीरामध्ये निर्माण होते. सत्य असणारा देव तुम्हाला कळतो नाही. तुम्हीच आहे. आठव नाठव देदे भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. कसं काय बदल झाला पाहिजे का नको? टिकलिया सेवले कल्पना गेले कैसे अमान केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ नेमाले ठाईची आणि सर्व आनंदाची सृष्टी झाली. झाली का? हे करण्यासाठी यायचं बरं का? हे करण्यासाठी सप्ताह आहे. हे करण्यासाठी कीर्तनकार आहेत. पण व्यासपीठावर येऊन नको त्या गोष्टी सांगून तुम्हाला हसवतात आणि निघून जातात. त्यासाठी काय? त्यासाठी काही नाही कळलं. अजून भल्या भल्यानं नाही कळलं. 70,000चा कीर्तनकार आणला की मोठे कीर्तनकार तुम्ही म्हणता. हा 70,000 त्यांनी लिहिलं का काय? अभंग सगळे तर तुकाराम महाराजांचे अभंग आहेत. 70,000 कुठून आणायचे हो? आणि काय सांगता तुम्ही 70,000 घेऊन? जो कुणाला सांगता येत नाही सांगा. मला सांगता येत नाही. मला टाइमपास करायचा नाही. तुम्हाला हे कळावं. तुमच्या जवळ देव आहे. तू देव आहे. तू देव आहे. आईच्या पोटात तू जन्म घेतल्यानंतर नाव तुटल्यानंतर संबंध देवाचा तुटला. तू जोडून द्यायचा. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ भगवनाथ जोडला. तू अगोदर जे म्हणत होता ना ते म्हणा आता. ते दिलं जातं. दिलंय का? ज्याने माळ गाठली त्याला हे दिलं का? ते जर दिलं तर तुम्ही बरोबर आहे. आणि त्याचा अनुभव ताबडतोब आला पाहिजे. मागाशी सांगितल्याप्रमाणे तुमचा कंठ म्हणता म्हणता कंठ दाटून आला पाहिजे. डोळ्यातून अश्रू आले पाहिजे. दमवृत्ती असेल तर गळगळा लोळला पाहिजे. रजवले असले तर मोठ्याने ओरडला पाहिजे. अक्रत थोर आक्रोश वारंवार रडता दिसे. रडण्या माझी गदगद हसे विसरून माझे तुझे सांडून या लोकलाजे. हे असं घडलं पाहिजे. पाठ आहे म्हणून नाही सांगायचं. कीर्तनकाराचा धोतर धरायला सांगायचं. मागाशी तुम्ही सांगत होते मला पाहिजे. एवढी तयारी पाहिजे तुमची ऐकण्याची. तुम्ही आता जे सांगायला ते मला सांगा. मला पाहिजे ते. त्याची मी वाट बघत होते. स्वामी विवेकानंद प्रत्येक कीर्तनकाराला विचारायचे देव जगात आहे का? तुम्हाला अनुभव आलाय का? मला तुम्ही अनुभव आणून दाखवतो का? कीर्तन आहे काय पण विचारतो काय? काय पण विचारत होते का? स्वामी विवेकानंद काय पण विचारत होते? बरोबर विचारत होते. तर कीर्तन करावं माहित नाही ना. पाठ करून कोणालाही सांगता येतो. पाठ करून कोणालाही सांगता येतं. कीर्तन करणं म्हणजे काय? एकट्याला खोलीत कोंडून घ्या आणि ते 21 वेळा तो कीर्तन ऐका. तुम्हाला जसेच्या तसे कीर्तन. त्याला काय कीर्तन सांगणं म्हणतात काय? हौदात पाणी आहे तोपर्यंत नळ आवर हांडा भरेल. आणि पाणी हौदात संपल्यावर 5-5 वर्षाची 6-6 वर्षाची महाराज तुम्ही तयार करताय मुलं. त्यांना काय असतं? झरा असतो का तो ज्ञानाचा? आजी आजोबा खुश, आई वडील खुश, माझा मुलगा कीर्तन कर. अरे ओरिजिनल नाही बघा ते. दारुड्याचा संसार हे 6 वर्षाच्या मुलांनी सांगा का? दारू म्हणजे काय त्याला माहिती आहे का? नशा म्हणजे काय माहिती आहे का? कुठे काय चाललंय? कुठे चाललंय? हा कला म्हणजे कुठपर्यंत द्यायची हो? कला करून पैसे नाही कमवायचे. खरं ज्ञान पाहिजे.
म्हणून असा तो भक्त होऊ शकत नाही. भक्त ऐसे जाना जो देई उदास, गेले आशापाश. काहीच नको त्याला आशा, अपेक्षाच नाही, निरपेक्ष भावना. जाऊ दे, कधी पण देव जायचा तेव्हा. मी देव झालो ना, मी देव झालो ना, मला देव कळला ना, देहाचा काय उपयोग. तुम्हाला इच्छित स्थळ आलं, आम्ही ज्या गाडीने आलो, ज्या रिक्षाने आलो, रिक्षा तिथे सोडून दिली, तुमच्या गावात आलो. आता काय करताय मग, रिक्षा कुठे गेली, काय केली. तसं ज्या गोष्टीसाठी आपण आलो ना, ती गोष्ट कळाली, या देहाचा काय उपयोग नाही. कशाला आशा गेल्या आशापासनेवरून. मग असं केल्यानंतर त्या भक्ताची स्थिती काय होते, त्या भक्ताची स्थिती काय होते, दुसऱ्या चरणात सांग. विषय त्यांचा जया नारायण, विषय त्यांचा जया नारायण, भक्त कसा आहे याचं वर्णन दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की त्यांचा विषय नारायण होतो. म्हणजे सारखा विषय जर असेल, नारायण नारायण हा जर विषय असेल, तर त्याला ना आवडे धन जर माता पिता. तुम्ही तर आता हे पंढरपूर म्हणता, ते म्हणले महाराज पुंडलिकाने आई वडिलांची भक्ती केली म्हणून पंढरपूर तयार झालं, आणि तुम्ही तर म्हणता त्या भक्ताला माता पिता आवडत नाही, जन आवडत नाही, धन आवडत नाही. नाही आवडत. या एका चरणावर 2 तास चर्चा होईल बर का. साधं चरण नाहीये हे. या दुसऱ्या चरणावर 2 तास चर्चा होईल, पण तो सांगण्यासाठी आता वेळ नाही. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे भावे पुराणे विचारुणे. पुराणात सगळं उदाहरण आहे. तो कसा मागे पुढे आहे, कुणाकुणाचे संकट त्यांनी घालवली, हे विश्लेषण करायला वेळच नाही ना. 11 वाजले ना आता. आणि तुमचा तरी काय दोष आहे हो, शरीराने कुठपर्यंत साथ द्यायची. बसल्या बसल्या जर दुखले द्यायला लागल्या तर मग कसं काय सांगायचं. म्हणून या दुसऱ्या चरणाचं विश्लेषण या वेळेस मी सांगू शकत नाही बर का. असा जर भक्त झाला, सांगायचं का 12 पर्यंत, 12 पर्यंत सांगायचं का. दोघच म्हणताय फक्त, बाकीचे महाराजांची कृपा झाली तर पुढच्या वेळेस बघूया. आणि बरोबर 9ला कीर्तन सुरू झालं 2 तासामध्ये, पाहिजे तर पुन्हा आपण घेऊया आणि त्यावेळेस सांगूया. 11 बरोबर वाजलेत आहेत. यावेळेला खरं म्हणजे जय विठ्ठल झालं पाहिजे, पण ते होत नाहीये. कारण अभंगच असा आहे, कोणता पण अभंग असू द्या, कोणत्याही संतांचा असू द्या, अभंग तो भंग पावत नाही कधी, अभंग आहे. आणि त्याचं विश्लेषण एवढं महत्वाचं असतं की आपल्या जीवनामध्ये ते उतरवता येतं. तुम्ही शरीराने जरी माणूस म्हणत असला तर प्रत्यक्षात तुम्ही ब्रह्म आहात, याची प्रचिती तुम्हाला आणून दाखवायची ताकद आहे त्या नामामध्ये. ते जे तत्व आहे ना, ते तत्व जर तुम्हाला दिलं तर त्याची तुम्हाला अनुभूती ताबडतोब येते. कशी येते. जो मोरे मदिरा खाय, मदिरानंदे नाचे गाय, जेने ब्रह्मानंद सेवेला आहे तो केविला आहे आवरला. या लागे लोक बाह्यता, सोये नाचे ब्रह्म उन्मादता, लोक मानती तया पिशाचता. आणि हा बोधू पंडिता सहजान कळे. पंडित कोणाला म्हणतात. अरे 4 वेद 6 शास्त्र 8 पुराणे ज्याने वाचून पाठ केली त्याला पंडित म्हणतात. आणि त्याला जर विचारलं की बाबा हे असं काय झालं, म्हणतो माहित नाही मला. एकनाथ महाराजांनी टीप मारून ठेवली इथे की पंडिताला सुद्धा हे कळत नाही, पण तो अनुभव तुम्हाला येतो.
आणून दाखवणारे पाहिजे आणि ते घेणारे पण पाहिजे. बोला, तुम्हाला तो अनुभव अर्ध्या तासामध्ये मिळतो. तुमचं मन त्यावेळेला दोन मन तयार होतात. एक म्हणतं कर, एक म्हणतं नको कर. डोळे झाकून कशाला बसलाय, असं का होतंय? ते होतच असतंय. अहो, चहाला जर पाहुणे आणि उघडी जर पडायचे तर पाण्याकडे बघा तुम्ही, पहिल्यांदा पातेलच खालून वळून खायची उघडी येते की नाही? मग उकळी आल्याशिवाय चहा देता का तुम्ही? जशी 12 वाजेपासून इथपर्यंत तुमची उकळी सुरू होते आणि इडा पिंगळा सुरू झाल्यानंतर सुषुम्ना ओपन होते आणि तुमची अवस्था होती की तुम्ही स्वतः देहापुरते नसून तुम्ही संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे याची प्रचिती येते. ताबडतोब, आज रोग उद्या उदार नाही, ताबडतोब. आहे तरी सुगम परी जनाशी झाला दुर्गम, का चुकले त्याचे वर्म सत्य मार्गमाकडे. का नाना साधनांचे उदार, हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार. ब्रह्मसाक्षात्कार रोग आहे, रोग, उदाहरण आहे अजिबात. आकाश मार्गी गुप्त पंथ जाणी ती योगी समर्थ, इतरांचा गोयात सहजा न कळे. का बरं? का नाही कळला? त्याची घ्यायची इच्छा नाही, देणाऱ्याकडे नाही, घ्यायची इच्छा नाही. कधी करणार? नुसती कीर्तन ऐकून करता काय? अख्खा गाता जरी 4,500चा पाठ झाला ना आणि अनुभव जर नाही आला तर व्यर्थ आहे. सगळं कशावर गेले? पालत्या घड्यावर पाणी. 4,500 अभंग वाचले, अख्खी ज्ञानेश्वरी वाचून काढली. आणि जर त्यांना तरी विचारलं की नाही की ही ओवी तुम्हाला आली का, जर असं त्यांना विचारलं, ते ज्ञान पैगाबरवी जरी मनी अध्यनावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. माऊलीने असं लिहिलं बरं का. का तीर्थेची ये त्रिभुवनी ती घडती समुद्रावगानी. कशाला जातात तीर्थाला सांगा बरं? माऊली म्हणतात की नाही, का तीर्थेची ये त्रिभुवनी, त्रिभुवनामध्ये जेवढी तीर्थ आहेत त्या तीर्थाला जाता कशाला? कारण सर्व तीर्थ एका समुद्रामध्ये मिळालेले आहेत. उत्तरेकडून निर्माण झालेली नदी दक्षिणेच्या समुद्रामध्ये मिळते, तिचं अस्तित्व संपतं. जोपर्यंत खळखळ वाहते तोपर्यंत नदी येते, एकदा समुद्राला मिळते तिचं अस्तित्व संपतं. मग एका समुद्रात आंघोळ केली झाले ना सगळे तीर्थ. का जाता तुम्ही? जाता की नाही? जाता का नाही? प्रत्येक तीर्थाचं महत्व वाढलंय का नाही? आणि तिथले बसून कमवत आहेत, बसून माड्या बांधतायत. त्यांची मुलं कुठे कामाला जात नाही, गेले तर कुठे फॉरेनला. कसले तुम्हाला उत्पन्न मिळतो? त्या तीर्थाचं महत्व वाढवलं आणि माऊलीने सांगितलेलं ऐकलं ना तुम्ही? जेवढ्या त्रिभुवनामध्ये तीर्थ आहे तेवढी एका समुद्रात मिळाले. कसं जातो? ऐकतो का आपण? नाही ऐकत. तवबरी अर्जुना तो बोध भेटेना मना, तवचे या साधना बदल. ही साधनाच आहे नाही? पायी चालणं, उपवास करणं काय साधनाच आहे ना? कुठपर्यंत करायची साधना? तो बोध भेटत नाही तोपर्यंत. तृप्ती झाली या जैशी साधने सरती आपेशी, देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. आत्मतुष्टी झाल्यानंतर कर्म करायची गरज नाही. कुणाला कळलं सांगा? आणि ते महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आमचे तळमळ होते, तळमळ. असाच उभा राहून पहाटे 3 वाजेपर्यंत तुमच्याशी बोलतो, न जेवता. ती उर्मी असते, ती एक ताकद असते. तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुद्धा उत्साह आहे बरं का, ऐकण्याची इच्छा आहे. पण घड्याळ म्हणते भासो, पुढच्या वेळेस बघू. एक प्रेमाने भजन करा, हात वरती करतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, देवा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.
उदाहरण देऊन अनेक दृष्टांत देऊन तुम्हाला ते पाठवायचं असतं. नुसतं फोडण्याला टाकले की शिस्त का? नुसतं फोडण्याला टाकले की शिस्त का? शिजायला परत वेळ लागते की नाही? असं कीर्तन समजून घ्यायला मला उदाहरण देऊन तुम्हाला पटवून दे, सांगायला लागते की बाबा असं नाही असं आहे. आणि मग तुम्हाला ते पटतं नाही घ्या तेव्हा सर्व शरणाचे विश्लेषण करू शकत नाही, वेळ अभावी. असा जो भक्त असेल, कोणता? भक्ताविषयी जाणार जो देही उदास, गेली आशापाश निवड, कोणतीच अपेक्षा राहत नाही संसारातली. आणि अपेक्षा राहिली तर दुःख आहे ना, अपेक्षा राहिली तर दुःखच आहे की नाही. अपेक्षाच करायचं, निरपेक्ष भावनेने राहायचं. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करा, दुःख आहे की नाही बघा. हातातल्या फोडाप्रमाणे वाढवला, लग्न करून दिलं सोडून बिघडलं. आईला अजिबात आई म्हणत नाही. आता तुमच्या नशिबात नसेल तुमच्या पोराचं दुःख सुख काय करणार ते तर नाही का. पुन्हा दोष देता तुम्ही तुमच्या नशिबाला. दोषच कशाला द्यायचा? माझ्या नशिबात नसेल तसं आहे का तुझी तयारी? हे ज्ञान कळल्यानंतर होतं बरं का. 3 नव्या 800 पत्न्या होत्या. किती होत्या दशरथाला? 800. आणि त्याच्यापैकी 3च फक्त त्याच्याजवळ होत्या, बाकी कुठे माहित नाही. पण ते एकनाथ महाराजांना विचारू लागले. 800 बायका असून सुद्धा 3 पत्न्यापैकी एका पत्नीला लाड पुरवण्यासाठी बिचारा दशरथ आणि राम राम करीत त्यांना प्राण सोडावा लागला. होतं का नशिबात त्यांच्या प्रेमाचं सुख? मग आपलं काय घेऊन बसलाय तरी? नसेल ना. तुम्ही शांत झाला पाहिजे. माझ्या नशिबात नसेल म्हणून त्याच्याला दुःख मानायचं. प्रत्येक प्रारब्ध वेगळं आहे ना. आपल्या पोटी येणाऱ्या प्रत्येक मुलाचं मुलीचं प्रारब्ध वेगळं आहे. म्हणून त्या मुलाची मोठी असतात ना, लहान मुलाची मोठी असतात ना, तिथे पण तुम्ही काढायचा बघा प्रयत्न, त्यांचे मोठी असेच असतात. प्रत्येक प्रारब्ध वेगवेगळे आहे ना. तुम्ही काय करणार आहे? आणि तुम्ही करता म्हणून ते होते का? तुम्ही फक्त निमित्ताचा धरी केला शे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. आणि काय सांगायचं, पण तो तसा जर फक्त झाला, त्यांच्या गुरुनी त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना जर त्या अनाधिकाराचा तत्व दिला असेल तरच देव तुम्हाला मदत करतो. निर्वाणी गोविंद अशी माहिती काहीच साखळी पडून येत बरं का. आणि सत्य असताना, परमार्थ हा सत्य असताना जर त्याला कोणी आडवं आलं, हे नको करू, कशाला जातोय तिथं, बस इथे, असं काय काय गावात चालतं बरं का. 4-5 जण बसले, हे कुठे चाललं उठून मधनं, अरे कीर्तनाची वेळ झाली, बस खाली एक डाव टाक, एक डाव टाक, कशाला जातोय कीर्तनाला, असं म्हणणारे तुमच्या गावात नसतील, पण काही गावामध्ये आहे बरं का. थांब जरा, एवढी पद्धत चिलीम होते, लगेच दाखव. काय चिलीम घेऊन तरी ते येऊन तू करणार आहे? म्हणजे अशी लोक परमार्थाला आड येणारी आहेत. तुमचं काय वय आहे काय? मुलीचं लग्न कशाला करताय? माळ कशाला घालताय? तिकडची जर माणसं बेकार निघाली तर अरे निघू दे ना, ही लक्ष्मी म्हणून जाणार त्या घरामध्ये. सगळे ते जे आहेत ना राक्षस, ते देवाचं रूपांतर करण्यासाठी मी तिथे लक्ष्मी म्हणून जाणार. अशी तयारी आई बाबाची पाहिजे. मुलीला सुद्धा तुम्ही माळ घालून दिली पाहिजे. असं म्हणायचं नाही तिकडची माणसं कशी मिळतील, कशाला आताच माळ घालू, अजिबात नाही. तिला जर समजा ती परमार्थ पटला तर ती माळ घालू शकते. याचं विश्लेषण बरोबर आपलं आहे. मंडळाने बोलवलं तर पुढच्या वेळी तुमच्याशी बोलून तुमच्या सर्वांच्या ठिकाणी हा जो उत्साह आहे तो असाच राहू द्या. मनापासून हे ऐका, मनापासून वाचन करा, मनन करा, इंद्रियाला वळून पाडा आणि चांगले दिवस तुम्हाला येणारच आहे. पण नित्यनेम करा. आळसात दिवस घालवायचे नाही. आपल्याला आजपासून काहीतरी नित्यनेम ठरवा की दररोज मी 5 अभंग वाचल्याशिवाय, ज्ञानेश्वरीचे 11 वय वाचल्याशिवाय आणि एकदा तरी हरिपाठ म्हणल्याशिवाय राहणार नाही. नित्यनेमाने हे करत राहा. म्हणून पुन्हा एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम